नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अजून काही माहिती घेणार आहोत आपल्या एअरच्या बाबतीत. डीप अँड अनकॉर्क्ड इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल इन अ स्लंटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर. व्हॉट डू यू ऑब्झर्व? काय करा म्हटलं, एक ज्याला बूच बसवलं नाही अनकॉर्क्ड बॉटल घ्या, ज्याला बूच नाही अशी बॉटल घ्या आणि तिला इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये एम्प्टी बॉटलला पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न करा. स्लंटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर. स्लंटिंग पोझिशनमध्ये असं. व्हॉट डू यू ऑब्झर्व? काय दिसून येते बघा त्याच्यामध्ये. ही जे वॉटर असं स्लंटिंग पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर इथं आपल्याला काही पाण्याचे बुडबुडे दिसून येतात. व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन बलून ऑन फिलिंग एअर इन इट. आणि बलूनमध्ये हवा भरत असताना तुम्हाला काय चेंज दिसून येते, असे दोन प्रश्न विचारलेत. वी कम टू नो from the above activities that air has a properties like occupying space, having a certain volume, having mass and weight. आणि एअरला एक प्रॉपर्टी आहे काय, इट ऑक्युपाईज स्पेस. ते एअर ही स्पेस ऑक्युपाय करते आणि सर्टेन व्हॉल्यूम आहे हे आपल्या लक्षात येते. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस. आणि एअर हे फाईन पार्टिकल्स असलेल्या गॅसेसचं मिक्सचर आहे आणि त्याच्यामध्ये त्या गॅसमध्ये काही फाईन पार्टिकल्ससुद्धा आहेत. डस्ट आहे, स्मोक आहे अँड मॉइश्चर आहे. वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स. आणि जेव्हा लाईट रेज त्या मायन्यूट पार्टिकल्सवर पडतात, द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन्स. आणि ते पार्टिकल्स काय करतात, लाईटला ऑल डायरेक्शनमध्ये स्प्रेड करतात. दिस नॅचरल फेनॉमेनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. त्याच्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशन. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. आता टेम्परेचर रेग्युलेशन कसं होते बघा, तर अर्थ जी आहे ती एनर्जी कुठून मिळते आपल्याला, सूर्यापासून, बरोबर, सोलार एनर्जी. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. आणि ती एनर्जी, ही एनर्जी आपल्याला माहीत आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड. एनर्जी आपण तयार करू शकत नाही किंवा तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही. बट एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड. इट कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. आता ही जी सूर्याकडून सोलार एनर्जी मिळते तिचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करून अर्थ त्याला परत सायकलिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. द कॉन्स्टिट्यूंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ धिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ एअर. आणि त्या आपल्या एअरमधले जे कॉन्स्टिट्यूएंट्स आहेत, वॉटर वेपर असतील, कार्बन डायऑक्साईड असतील, ते काही एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि एअरच्या काही कॉन्स्टिट्यूएंटला देण्याचा प्रयत्न करतात. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म. आणि त्यामुळं आपला जे अर्थ सरफेस आहे नेहमी हे वॉर्म राहते. अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि ते लिव्हिंग वर्ल्डसाठी सुटेबल बनलेलं आहे. इफ देअर वेर नो एअर ऑन द अर्थ, द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो. आणि जर ते जर नसलं असतं, इफ देअर वेर नो एअर, एअर जर नसली असती अर्थवर, तर ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ हे व्हेरी लो झालं असतं आणि सजीव सृष्टी जगणं मुश्किल झालं असतं. त्याच्यानंतर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. याच्यासाठी सुद्धा एअर महत्त्वाचे आहे. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. ते जे मीडियम आहे तर एअर आहे तिथं मीडियम. आणि सगळे जे साऊंड आपण ऐकतो त्या एअर मीडियममधूनच ऐकतो. इफ एअर ॲब्सेंट वी कांट हिअर द साऊंड. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. We can hear the whistle of a distant train clearly in the morning in winter. आणि डेन्सिटी ऑफ जे आहे काय त्याचं डेन्सिटी ऑफ एअर काय होते, ही चेंज होत असते टेम्परेचरमुळं. आणि विंटरमध्ये ती डेन्सिटी जी काय इन्क्रीज होते. वी कॅन हिअर द विसल ऑफ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन द विंटर. ते आवाज आपण क्लिअर ऐकू शकतो. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणून एअर हे मीडियम म्हणून युजफुल आहे साऊंडचं ट्रान्समिशन होण्यासाठी. तर आता एवढ्या आपण एअरची माहिती घेतली. आता यापुढे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, जो की दुसरा आपला नॅचरल रिसोर्स आहे,
व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड. वॉटर कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये आढळतो, तर आपल्याला माहीत आहे वॉटर सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस अशा तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. नॅचरली वॉटर इज इन अ लिक्विड स्टेट but it converts into solid state as well as in gaseous state. What inference will you draw from the picture alongside. इथे एक पिक्चर दाखवलं आपल्याला, त्याच्यावरून तुम्हाला काय म्हणजे इन्फरन्स काढता येते बघा. इथे एक मुलगा जो आहे तो पाणी हातामध्ये एक हे घेतलेला आहे, काहीतरी वस्तू आहे बॉल वगैरे समजा, आणि त्याच्यामध्ये ते पाणी भरलेलं आहे आणि तो त्याला प्रेस करतोय तेव्हा त्याच्यातून पाणी बाहेर येते. त्याच्यानंतर दुसरं जे आपल्याला पिक्चर दाखवलेलं आहे, इथे एक कॅन ठेवलेला आहे आणि त्याला काही लेवलवर 1, 2, 3 अशा 3 ठिकाणी 3 लेवलवर त्याला छिद्र पाडलेले आहेत आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला दिसेल सगळ्यात खालचं जे होल आहे तिथून जास्त दूरवर पाणी पडते, नंतरच्यातून थोडा अजून त्याच्यापेक्षा कमी, आणि सगळ्यात वरचं जे आहे तिथून कमी जवळ एकदा पाणी पडताना दिसेल. What occurs in liquid state under ordinary conditions? Water occurs in a liquid state under ordinary conditions. Water is a fluid substance. Water हा fluid substance आहे. Water does not have its own shape. त्याला स्वतःचा असं शेप नाही, but it has a volume. परंतु त्याला व्हॉल्यूम आहे. It can pass through small holes or seep through very small gaps or cracks. ते स्मॉल होल्समधून तर पास होतेच, परंतु स्मॉल गॅप्स आणि क्रॅक्स असतील अशा ठिकाणाहून तो बाहेर पडू शकतो. ऑन पोरिंग वॉटर इन अन ऑइल क्लेडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फ्रॉम स्मॉल राऊंड ड्रॉप्स. आणि ऑइल क्लेडेड डिशमध्ये जर टाकलं तर आपण वॉटर स्प्रेड होणार नाही, परंतु काय होईल, त्याचे काय राऊंड ड्रॉप्स तयार होतील. वाय डज दिस हॅपन, असं का होते. त्याच्यानंतर इथं बघा, इथं अनेक शेप असलेले आपल्याला भांडे ठेवले, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, ज्या भांड्यामध्ये जाईल त्या भांड्याचं ते शेप घेताना दिसेल. म्हणजे स्वतःचं शेप नाही तर त्या व्हॉल्यूम असल्यामुळं ते तिथं त्याचा आकार घेतो. आता इथं एक आपल्याला अजून ॲक्टिव्हिटी सांगितली. टेक अ प्लॅस्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर. तिच्या अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरा. मेक द वॉटर लेवल ऑन द बॉटल. आणि त्या प्लॅस्टिक बॉटलवर जिथपर्यंत आपण पाणी भरले त्या ठिकाणी एक मार्क करा. कीप दिस बॉटल अपराईट इन द फ्रीजर फॉर मेकिंग आईस. आणि तिला त्याच अपराईट पोझिशनमध्ये ठेवा, अशी आडवी ठेवू नका बॉटलला, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे आणि लेवलला मार्क केलेला आहे. फ्रीजरमध्ये ठेवली अपराईट पोझिशनमध्ये. आणि ओपन द फ्रीजर आफ्टर अ कपल ऑफ आवर्स. आणि काही तासानंतर काय करा, ती फ्रीजर उघडा आणि ती बॉटल बाहेर काढा आणि ऑब्झर्व करा, ती बॉटल ऑब्झर्व करा. यू विल सी दॅट वॉटर हॅज चेंज्ड इन टू आईस. तुम्हाला लक्षात येईल की त्या पाण्याचं आईसमध्ये रूपांतरित झालेलं आहे. नोट द लेवल ऑफ द आईस. आणि मग ती लेवल नोट करा, आईस कुठपर्यंत झालेला आहे. यू विल फाइंड दॅट आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा आपण वॉटर लेवल केलं होतं फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी, त्या लेवलपेक्षा आईस लेवल ही जास्त आहे. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. त्याच्यावर काय तुम्ही निष्कर्ष काढाल. ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स. म्हणजे पाण्याचं जेव्हा आईसमध्ये रूपांतर होते तेव्हा ते एक्सपांड होते, आणि एक्सपांड झाल्यामुळं काय होते, एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतो. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. किती झालेलं आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इन व्हॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीजेस. आणि किती प्रपोर्शनमध्ये झालेलं आहे ते आपण चेक करू शकतो त्या लेवलवरून. तर त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलं आपल्याला इथं बघा. टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप मेनी डिफरंट काइंड ऑफ आर्टिकल्स. एका बकेटमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आर्टिकल्स, इथं जर बघितलात तुम्ही शार्पनर आहे, त्याच्यानंतर पेन्सिल आहे, बुक आहे, वगैरे वगैरे काही इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर खाली अजून जे बेसला गेलेलं आहे चमचा आहे, मेटलचा असेल, तर त्याच्यानंतर रबर आहे, खोड रबर वगैरे हे टाकलेलं आहे. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन इट. म्हणजे तरंगत आहेत त्यांची एक वेगळी लिस्ट करा, आणि जे सिंक झालेले आहेत तिथं बुडालेले आहेत त्यांची लिस्ट करा. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. आणि मग
दुसरा प्रयोग करायला सांगितलं आहे की एका ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्याच्यावर थोडेसे आईस क्यूब्स टाका. ऑब्झर्व इट व्हॉट हॅपन्स. इथं काय होते मग, वाय डू यू सी द आईस फ्लोट ऑन वॉटर. तर इथं आईस क्यूब्स ते पाण्यावर होताना दिसतील. आईस इज लायटर दॅन वॉटर. आईसचं रूप म्हणजे पाण्याचं रूपांतर जेव्हा आईसमध्ये होते तेव्हा ते लाईट होते किंवा वजनानं हलकं होते. वेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म ए आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. वेन वॉटर फ्रीजेस दॅट इज वेन इट ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट. जेव्हा फ्रीज होतो तेव्हा तो सॉलिड स्टेटमध्ये जातो. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होते. देअर फॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी जी आहे पाण्यापेक्षा कमी असते. डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन वॉटर. दॅट इज वायज द आईस फ्लोट ऑन वॉटर. आणि त्याच्यामुळं आईस हे वॉटरवर फ्लो होते. आजच्या तासाला आपण येथेच थांबू. पुढचा भाग पुढच्या तासाला पाहू. ओके.